इथे मी जुन्या साड्यांचं धोपटं शिवून घेतलेलं आहे. वरनं उडीद आणलेलं आहे आणि मला डांगर करून बघायचं आहे. वरण्याची डाळ पण मस्त लागते. तसं तर जेवणाची कामं काय मी आज दाखवणार नाही आहे, कारण ती माझी पूर्ण सगळी आवरलेली होती. मी जे काही इतर किरकोळ किरकोळ काय काय कामं करत असते ते आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर हे सगळं मी आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघा ना. आवडला तर एक लाईक नक्की करा. जाता जाता सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर तुम्हाला आजचा दिवस खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होत. तर इथे मला सकाळ सकाळ दोडक्याची भाजी करायची होती. गावाकडनं आणले होते, ती पूर्ण मोठे 2 होते, त्या मोठ्या 2 पण केली. तसाही दोडक्याला शिजवताना पाणी घालावं लागत नाही, अंगचंच पाणी सुटतं आणि ते शिजून कमी होतं. मशीनमधलं लिक्विड पूर्ण संपलेलं होतं, थोडंसं होतं. आणि असं कोणाकोणाला सवय आहे सांगा. मी काय केलं, ते जेवढं होतं तेवढं टाकलं, त्यानंतर त्या पॅकिंगमध्ये पाणी घातलं आणि खळबळून परत ते मशीनमध्ये टाकलं, म्हणजे जे जरा जरी शिल्लक असेल तर ते पण निघून जातं. तसं तर किचनमधल्या सगळी कामं झालेली आहेत. इथं मी गावाकडनं परवा गेलेली, ती वरनं आणलं होतं. परवा आत्तीनं आणलेली वरनं मी 2 वेळा भिजत घातले, पण त्याला मोडच येत नाहीत, कशानं काय म्हणतात. आता त्याचं उसळ करायला पाहिजे. नवीन ह्या वर्षीचं वरण आहेत, पण काय प्रॉब्लेम झाला काय माहीत. मग गावाकडं आईने घेतलं होतं विकत, त्याला चांगलं असं मोड येतात म्हटलं. त्यांनी ते थोडं दिलेलं आहे, ते ठेवलेलं आहे, ते मी भिजत घातलेलं आहे. थोडंसं असं मोड आलेली ती वालची आमटी चांगली लागते. त्यानंतर इथे काळे उडीद दाखवते मी, अख्खेच आणलेले आहेत. ह्याची आमटी पण आमच्या गावाकडे करतात, पण माझ्या घरी मी अजून केलेलं नाही, कारण थोडंसं असं बिळबिट झाल्यासारखं असते थोडंसं उडीद शिजल्यानंतर. आणि माझ्या नवऱ्याला असं दूध वगैरे खायची सवय, आणि ते असं थोडंसं बिळबिट असते, त्यामुळे ते खात नाहीत. त्यामुळे मी इथं हे डांगराचं पीठ करायला आणलेलं आहे, म्हणजे डांगर मला करून बघायचं आहे. त्यासाठी अख्खे उडीद आणलेले होते. आईने दोघींनी थोडं थोडंसं दिलेलं आहे, त्यामुळे ते एकत्र करून ठेवलं. त्यानंतर इथं ताईनं वरण्याची डाळ दिलेली आहे, कारण मला ही या डाळीची उसळ प्रचंड आवडते. हे म्हणजे वरण असतात ना अख्खे, त्याचं गिरणीला अशी भरडून डाळ करायची, म्हणजे तुरीची डाळ वगैरे करतात का नाही, तसं करायचं. आणि भरपूर असं कांदा तेल भरपूर तिखट थोडीशी करायची, छानच लागते तिखट अशी ही वरण्याची उसळ म्हणा किंवा डाळ म्हणा. ही फक्त काय करायची, आता सकाळी भिजत घातली की नाही तर संध्याकाळी करायची, म्हणजे संध्याकाळी घातली तर सकाळी करायची, एवढ्यातच लगेच. आणि डायरेक्टच फोडणीला टाकायचं. तर हे सगळं मी आज भिजत घालून ठेवलं होतं, कारण पावसाळ्यात का नाही अशी कडधान्य चवीला पण लागतात. उन्हाळ्यात हे का चवीला येत नाही. सगळं भिजत घातलं तोपर्यंत इथे माझा कुकर पण झाला होता भाताचा. थोडासा भात शिल्लक होता, थोडासा आता म्हटलं ताजा ताजा सगळ्या शेवटी लावायचा म्हणून लावला होता. इथे बघा फुलं काढायला आलेले आहेत. माझं वरणा जगदाळा चवाळा इतका छान आलेला आहे की नाही. आणि आता थोडा थोडा पाऊस पण पडायला चालू झालेला आहे, त्यामुळे एवढं ते छान असं हिरवगार दिसत होतं. फुलं थोडी थोडी सगळी भेटलेली आहेत. मोगऱ्याची पण 2-4 भेटलेली होती, ती आणली, देवपूजा वगैरे करून घेतली. इथे कांद्यांच्या ट्रेमधले कांदे संपले होते, त्यामुळे मी त्या पोत्यात घालून ठेवले होते. तर त्यातले थोडे म्हटलं तर काढून घ्यायचं, कारण प्रत्येक वेळी पोत्यातले एक एक काढण्यापेक्षा इथं फ्रीजच्या खाली जो ट्रे आहे ना त्यात काढून घेते, म्हणजे तिथल्या तिथं मला घ्यायला बरं पडतं. नारळ 2-3 शिल्लक होते मोठे मोठे, ते एका बाजूला असं लावून घेतले, कांदे वगैरे लावून घेतले. त्यानंतर इथं मी गावाकडे परवा गेले होते, त्यावेळी गल्लीतल्या चुलत दिराने रताळ दिली होती त्यांच्या शेतातली. म्हटलं आता माती लागलेले धुवावी आणि उकडून ठेवावे, म्हणजे पोरं संध्याकाळी कसं त्यांना आलं घरात की काही ना काही खायला लागतं, त्यावेळी उकडलेले रताळ द्यायला बरं पडतं. भाजायची होती, भाजलेली पण छान लागतात, पण हे इतकं मोठं एक आहे ना, ते तव्यात भाजायला गॅस केवढा जाईल माहिती आहे. म्हणून म्हटलं सरळ कुकरमध्ये टाकायचं, पाणी घालून उकडून घ्यायचं. ह्या कुकरमध्ये मी सकाळी डाळ फोडणीला टाकलेली, ती पातेल्यात काढली, तिला उकळी आणत ठेवली, कारण खराब होईल म्हणून. आणि तो कुकर घासला आणि त्यामध्ये रताळं शिजवत ठेवायची होती. एका बाजूला शिळं दूध काय झालं, मी काल फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी गरम करायला नव्हतं, ते फ्रीजमध्येच होतं. म्हटलं आता ते गरम केलं, थोडंसं विरजण लावायचं होतं म्हणून विरजण लावलं आणि बाकीचं गरम करून ठेवलं, म्हणजे संध्याकाळी चहाला बरं पडतं. आणि ते दूध गरम झाल्यानंतर मग रताळ्याचा कुकर लावून घेतला. अशी माझी रोजची रुटीनची कामं संपल्यानंतर पण ही थोडी थोडी अशी किरकोळ कामं असतात, जी मी दाखवत नाही, पण अशी थोडी थोडी शिल्लकची असतात, ती आज मी दाखवलेले. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला ते सांगा. विरजण लावून घेतलं. चला मी साड्यांचं धोपटं शिवून घेतले, ते तुम्हाला दाखवते. धोपटं म्हणा, गोधडं म्हणा, आमच्याकडे धोपटंच म्हणतात. हे मी 7 साड्या दिल्या होत्या, माझी मैत्रीण शिवते, आणि इतकं छान शिवलेलं आहे. टिपा पण इतक्या जवळजवळ केलेल्या आहेत की नाही. आणि रुंदीला मी 1.5 साडींचं केलं होतं, म्हणजे एक साडी आणि दुसरी साडी अर्धी, आणि लांबीला काय आपलं रेग्युलर असते तसं. आणि जाडीला 7 साड्या लावायला दिल्या होत्या. इतकं छान त्या साड्यांचा कलर पण, धोपटं पण अगदी नवीन विकत आणते तसं झालं होतं. इतकं भारी वाटत होतं ना उघडून बघताना दोन्ही बाजूनं. तर ते घडी करून ठेवले. तुम्हाला हे धोपटं कसं वाटलं सांगा. आहे की नाही, अंगावर पण घेऊ शकता किंवा अंगाच्या खाली पण घेऊ शकता. अशी माझ्याकडे की नाही 7-8 धोपटी. तर मी साड्या शिल्लक जुन्या राहिलेल्या असल्या की हे शिवून घेते.
किंवा काठपदरचे आपल्या भरपूर दिवस वापरून झालेले असतं, सारखं-सारखं काय ते वापरायला होत नाही. नंतर त्याची फॅशन पण निघून जाते. तर अशा वेळी की नाही विकतचं ब्लँकेट वगैरे धोपटे आणण्यापेक्षा की नाही हे असं शिवून घ्यायचं, म्हणजे वापरायला पण चांगलं आणि टिकाऊ पण असते. मला उद्यासाठी साडी नेसायची होती. ही अजून मी एकदा पण नेसलेली नाही. माहेश्वरी साडी आहे. पण कणी कॉटनची असल्यामुळे ते घडी करून ठेवले तरी पण असं थोडंसं कणी घड्या पडल्यासारखं वाटत होतं. ते आता इस्त्री करावं की नको हेच मला सुचना झालं. बराच वेळ कणी हे असं उलटा पालट करून बघितलं. हे ब्लाऊज पण मी अजून एकदा पण घातलेलं नाही. शिवून घेतले ते तसंच आहे. ते थोडंसं पाण्यातून काढून घेते, म्हणजे कसं खळ वगैरे असेल तर अस्तर लावलेलं असते त्यामुळे ते निघून जातं. तसंच मला सांगायला लावलं ना असं टोचल्यासारखं होतं, त्यामुळे मी शक्यतो पाण्यातून काढूनच वापरते. फक्त या साडीचंच काय करायचं मला समजेना, म्हणजे इस्त्री करू की नको? कारण एकदा पण अजून वापरलेली नाही. फक्त घडी घातल्यामुळे की नाही थोडंसं असं घड्या पडलेल्या आहेत. तुम्ही सांगा मी ही साडी काय करू? तसं तर 5-6 महिने झाले घेऊन, पण वापरायला की नाही कुठला कार्यक्रमच अटेंड करायला नव्हता जमला. त्यामुळे कधी वापरणं झालंच नव्हतं, कारण ह्या साड्या कार्यक्रमातच वापरायला होत्या. तर उद्या नेसायचं म्हणते. चला बाहेर काढून ठेवते ते ब्लाऊज वगैरे धुवून कणी उन्हात घालते. आज ऊन पण नाही, पाऊस सकाळपासून झिरमिट चालू आहे. बघू उद्यापर्यंत वाळते काय. चला ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण बंद करते. बाय.